आजी तुमचं नाव काय आहे? औसाबाई पूर्ण नाव कसं? औसाबाई संभाजी कुंभार. कुठनं तुम्ही गाव कुठलं? आर्वे हां आर्वे अरे गाव. होय बरं तुम्ही आता हे काय विकताय? बैल विकताय? होय हे म्हणजे ही माती चिकन मातीचे बैल आहेत. होय चिकन माती. कसं बैल जोडी कशी? बैलजोडी 40 रुपये, ही 30 रुपये, 30 35 रुपये. रुपये अशी देते. बरं. तुमचं आता वय किती? वय आता तरी माझं 70 वय असेल. 70 वय? 70च्या मुलं असेल. होय का? मग तुम्ही उन्हातून घेऊन फिरताय आता? आता फिरतो काय करू दादा सांगा. हां. बस चुना आता ते बाय घर बांधलं या ते पुतण्यानं बैल केलीत. मी म्हटलं बाबा मी विकतो बाबा म्हटलं लोकांना दिसतो म्हटलं विकतो म्हटलं पण तिचा वडील मेला म्हटलं म्हणून आम्ही घरी जरा बांधलं या म्हणलं 4 पैसे कल 1200 रुपये झाले, परवाशी 1200 झाले, आताही झालं थोडं बहुत. आता तुम्ही आता बैल जे आहेत ते किती वजन आहे? टोपलीचं किती वजन होईल आता? टोपलीचं टोटल वजन किती होणार? आता मला तर काय माहिती हो. अंदाजे 20 किलो, 25 किलो, 30 किलो. आता काय मला माहिती नाही बाबा, मी काय सांगू आता. म्हणजे साधारण चिकनमध्ये वजन भरीव आहेत ना बदले? वजन लय हो, वजन आहे, भरपूर आहे. मला वाकाही नाही मावशी मला माती हो नाही. हां भरीव आहे ती बैल पहिलं बरी आहे बघा की आता लाटाच्या लाटा आहे हो. चुकून नुसतं एक 30 किलो तरी असेल, हां? 25-30 किलो तरी असणार होय है ना? होय. हां. म्हणजे आता हे म्हणजे तुम्ही एवढ्या वयामध्ये असं काम करताय उन्हातानामध्ये काय बघून बरं वाटलं. होय की काय आणि करायचं? कष्टाचे जे काम आहे बघा, चिकूल मळायचा तुम्हाला सांगतो, मळून घालायचा. ते साश्यात उठवायचे का हाताव केले ते ही बैल साश्यात आणि हाताने हाताने कोल्हापूर काय करतात लाट्यात बाजूला ठेवतात, लाट्यात बाजूला ठेवतात. तसं हे नाही हां. चांगलं. छान तुम्ही हे बैल छान हातात जरा घेऊन दाखवा तुम्ही बैल जरा. छान तुम्ही तुमची कला तुम्ही बनवता स्वतः? मी नाही बनवीत, माझ्या नातवानं नातू बनवतात काय? होय नातू चांगला आहे हा त्यानं बनवलं. हां छान आहे, छान. ताई तुमचं नाव कसं? तुम्ही आता बैल घेता ही हो घेतो. आता निमित्त म्हणजे आता बैलांचं म्हणजे आता निमित्त बेंदर आहे. बेंदूर आहे. हे पाहू शकता बेंदूर आहे. बसा ताई बसा तुम्ही. हां आता एकटी घेणार हा बघायला लागले. इथे आपण आता पाहतोय की आता बेंदूर आहे. बेंदुरानिमित्त आता ही बैल आता घेत आहेत पूजेसाठी घेत आहेत. उद्याच्या पूजेसाठी. तुमचं नाव कसं? अश्विनी अविनाश तोंडले. हो काय? बैल किती घेतात तुम्ही बैल आता? आम्ही 2 घेतले. 2 घेतली, मी 2 घेतली. आजींना तेवढं बरं वाटलं बैल घेतली. आता किती सकाळपासून किती खपली बैल? बैल तरी मी 700-800 विकली की. किती? 800 600 700 रुपये झालं एका 700. वज्याचं. बरं, आणि ही अजून वज विकायचा. होय काय? होय. म्हणजे वजन दुसरं वजन पहिलं वजन तुम्ही कुठे ठेवलं? ते मग नव्या नाट्याला तिथनं दुसरं वजन घेऊन आलात तसं घेऊन आलो चालतच. दररोज आता तुम्ही आता कधी म्हणजे तुम्ही आता मी 3वा दिवस शिकतोय. तिसरा दिवस होय होय काय? होय. खूप चालावं लागत किती लय किती? चालेल. पाय दुखत्यात रात्री इंजेक्शन करू नका काय करू येतात का तर पैसे ना बदल हो. बेंदूर सणानिमित्त बिंदूर सराला हो हां कातर करायला ठेवायला. हां पायात म्हणजे चप्पल कुठे आहे? ती बघा किती हां चप्पल इकडे आहे. हां साधारण किती किलोमीटर चालतात रोज? आता ते काय 7 पासून चालायचंच की 5 वाजेपर्यंत हां. गल्ल्या फिरायचं हो. कारण कसं आहे आता जनरली आता सर्वसामान्य चालायचं किंवा या तुम्ही ओझं घेऊन फिरता एवढं वय आहे तुमचं, एवढ्या वयामध्ये तुम्ही काम करताय म्हणजे होय, मग आम्हाला माणसं लागायला आजी हे बघा एका माणसानं माझ्याकडे बघून का नाही मला 20-30 रुपये आजी तू येऊ नको आम्हाला तुझी काय करतील म्हणते ते. मी काय करत सांगा. बरं आता तुमचं सकाळचे म्हणजे दिनक्रम कसा असतो तुमचा? म्हणजे दिनक्रम सकाळी तुम्ही काय उठून काय करताय? उठून हे बघा दिवस तुमचा काय कसा असतो सांगतोय दिवस? का उठलो चूल पेटवली शान काढलं ती बाजी शान. भरून टाकली आणि सुना आपल्या आहेत घर बांधलं या एक सुना आहे तिकडे वर राहायला. सुना काम करतात ना? सुना काम करीत नाही का काम मजा उडायचं नाही तर बाबा सुना काम करतात. कशी किती म्हशी येतात? किती म्हशी आणि मी येतात? करायचं. किती म्हशी येतात? एक मत आहे ती दिराच्या या दीर 5 बापही मेलं तर आमचा का घर पडलंय आमचं घर पडलंय मग तिकडे माळाला राहाय 9.5 फूट घेतलंय. 9.5 म्हणजे वारकरी आहेत? होय वारकरी आहे. माळकरी. होय मालकरी आम्ही जातो दिंडीला. आता वारीला जाणार आता? होय पंढरीला. कधी जाणार आता पंढरीला? आता ही माणसं गेली की जायचं लेकांचा मंडळी जायचं. आता नंदवाळला गेलतो कार्तिक वारीला. हां हो होय नंदवाळला. होय
नंदवाळला आणि वारीला जातोय आम्ही अक्कलकोट पंढरपूर आपलं जायचं गोठण्याला जायचं काय म्हणजे तुम्ही हे काम करून म्हणजे काम करून सांभाळत आणि वय करत देवाचंही करता. देवाची करतो बाबा आम्ही पांडुरंगाला जातोय आणि रोज बघा उठायचं महादेव माझ्या हाय आमच्या आर्यात कुठनं मानले उठायची चहा पिता बिन आपला अंघोळ करायची ते देवाला बुक्काराचे पांडुरंगाच्या पाया पुढे येतं. पांडुरंग, हो. महादेव माझ्या पाठीशी आहे माझ्या दादा बरोबर तुम्हीच पांडुरंग म्हणलं तरी चालत बरोबर असे प्रत्येक मी आता आलोय का नाही वजी घेऊन माऊली शिवाय कोण बोलवीत नाही बघा आजी कशाला बरोबर दिली नाही असं प्रत्येक माणूस आणि घेतही या माऊली गोष्टी पाहिजे आम्ही घ्यायचीच म्हणायची काय करायचं सांगा. ताईंना पण ते आता ऐकता येत आता हे होय. म्हणजे आजीविषयी आस्था असल्यामुळे आणि एवढं ते उन्हातून ओझं होय, आणि हे माझी करतायत. बाळाबाईची गॅस झाली. ह्या बाळाबाईला ह्या बाळाबाईला बोलवून आणली पांडुरंगाला आणली हो बोलवून आजी माझी फिरायला आली म्हणून भगवान पाठी वापल्या बघा दुसरं कोण आहे ना बाळा माझ्या हो, बघ विठ्ठल. बोट 10च्या 10 मोडलेले का बरोबर, माया आली बरोबर. माझी बरोबर विठ्ठल आहे पाठीशी विठ्ठल हायच माझ्या पाठीशी पांडुरंग महादेव चव्हाटा माझ्या पाठीशी कडबच नाही अहो 5 वर्ष झाले आमचं घर पडलंय आणि त्या मातीत सगळी जाते तिकडे निजायला त्या जावंचं घर आहे आणि मी निसतो एका बाकड्या मला काही नजर पडलं नाही रे भगवंता. बरोबर आणि तुमचा दिनक्रम तुम्ही सांगितला नाही दिनक्रम तुमचा कसं सकाळी उठल्या कसं काय हेच की उठायचं आंघोळ चूल पेटवायची पाणी तापवायचं आणि त्या सुनाच्यानी बाबरड्या भरून द्यायच्या मग मला तर होते मी भांडतो हो. आणि एक सून लागली आहे भांडायला माझ्या सगळं तिकडे वर जात व्हायला म्हटलं मला निभत नाही लोक मग तुला फोडून तुमचं दिनक्रम सांगा आता घरचे घरचे चहा पाणी सकाळी कधी आकडी चहा घेतला एवढा चहा आणि घेता? बटर योग खाला मग जेवण अजून काय जेवाय नाही दिवस जेवण माझं जेवण कुठे करणार आता जेवण मग तुमच्यासारखी जेव्हा माऊली तर जेवा म्हणते होय जेवा म्हणते होय देते जेवायला मग काय आहे नाही 5 वर्ष एका बाईने कल इडल्या करून घातल्या मला एवढी पांडुरंगाची माझ्या हे आहे बरोबर होय तुमच्याशी बोलून बरं वाटलं होय आणि तुम्हाला शुभेच्छा तुम्ही छान प्रकारे तुम्ही कष्टातून हे वय झालं तर तुम्ही एवढं कष्ट करताय पाहून आनंद वाटला आणि इतरांनाही त्यातून प्रेरणा घ्यावी हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे तुम्ही या वयात उन्हातानात फिरताय काम करताय छान वाटलं आणि या ताईंनी पण आता इथे बैल घेतले तुम्ही घेतले बैल धन्यवाद असे कष्ट करतात त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांची एक दखल घेतली पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद आहे होय